जायला नाही काय मुख्य आयोजक त्याचबरोबर आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम अंतिम सामन्याच्या दोन्ही संघांसोबत आमचे दोन्ही ऑफिशियल देखील आहेत आणि या संपूर्ण आयोजन कमिटी बरोबरच दोन्ही संघांचं फोटोशूट इथे घेतलं जात आहे. अंतिम सामन्याला अगदी काही क्षणांमध्ये ती सुरुवात होईल. श्री समर्थ चषक 2022 क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम. आजचा दिवस देखील एक महत्त्वाचा दिवस, गोड दिवस. 2 एप्रिल 2022 गुढी पाडवा, हिंदू नववर्षाच्या तुम्हा सर्व मायबाप क्रीडा रसिकांना, खेळाडूंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. येणारं वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीचं जावं. ओळख परेड इथे घेतला जातोय. आमचे बड्डे बॉय मॅनेजमेंट कमिटीचे आमचे प्रमुख राहुलजी गुरव यांचा आज वाढदिवस देखील आहे. त्यांना देखील या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने जन्मदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा असतील. आपणास उत्तम आरोग्य, उदंड दीर्घायुष्य लाभो ही ईश्वराचरणी प्रार्थना. चंदनजी जाधव यांना देखील तुम्ही पाहताय. अजिंक्यजी डंबरे, प्रवीणदादा पवार आमचे दोन्ही ऑफिशियल्स देखील आहेत. अमितजी लांजेकर, मुन्ना भोसले, प्रसाद दुमार इथे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या अजित 11 सिद्धिविनायक गावखडी संघाच्या दरम्यान ओळख परेड इथे पाहायला मिळते. अक्षय राठोड, महेश दळवी, नागेश दळवी, मुजम्मिल लांबाडे टीम इथे आपल्याला पाहायला मिळते. शुभम आंबे जो खेळाडू सेमीफायनल 2 मध्ये मॅन ऑफ द मॅच देखील राहिला. 9 बॉलमध्ये 14 रन काढले होते. त्यानंतर 2 षटकं, 6 रन आणि 3 गडी बाद केले होते. तो खेळाडू देखील असेल इन ॲक्शन. दोन्ही टीमचा आपण विचार केला तर इथे प्लेइंग 11ची लिस्ट देखील पोहोचली आहे. अजित 11 सिद्धिविनायक गावखोडीच्या माध्यमातून महेश दळवी, अक्षय राठोड, गणेश फडके, शुभम आंबरे, नागेश दळवी, ओंकार डुकळे, मुजम्मिल लांबाडे, मुहाफिज दरवेश, बाशिद बट्टीवाले, सुजन भोसले, मंदार शिवगण, सौरभ फडके, सुमित दाते, फैजान दरवेश हे खेळाडू असतील इन ॲक्शन. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत रिषभ स्पोर्टच्या माध्यमातून समीर सुर्वे, तेजस सुर्वे, सौरभ सुर्वे, अमेश सुर्वे, निकेत तोडणकर, अक्षय तोडणकर, फैजान वेल्डर, मंगेश पवार, प्रथमेश मोरे, कौस्तुभ हत्तीसकर, वैभव वाळस्कर, निकेतन सुर्वे हे खेळाडू असतील इथे अंतिम सामन्यामध्ये इन ॲक्शन. मेगा फायनल ग्रँड फिनाले अंतिम सामना इथे सज्ज झालाय. हे क्रीडांगण रत्ननगरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात आपण दाखल झालोय. क्रिकेटचा हा परिपूर्ण महासंग्राम आणि सध्या आपण पाहतोय इथे चर्चा देखील केली जाते. प्रवीणदादा पवार आणि चंदनदादा जाधव ही दोस्ती तुटायची नाही. दोस्तीच्या दुनियेतील ही राजा माणसं एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेच्या आयोजनासाठी संकल्पना मनात आणली आणि त्यानंतर सत्यात देखील उतरवली. दुसरं पर्व यशस्वीतेच्या दिशेने मार्गक्रमण करते. अंतिम दिवस आणि अगदी काही क्षणांमध्ये इथे मान्यवरांचं देखील आगमन होईल. प्रमुख पाहुणे ज्याच्या अंतिम दिवसासाठी आम्हाला लाभलेत त्या मान्यवरांचं देखील इथे आगमन होईल. त्यानंतर आपण इथे जर चर्चा केली तर अंतिम सामन्याची नाणेफेक देखील होईल आणि मग थेट अंतिम सामन्याला होईल सुरुवात. तोपर्यंत DJ वैभव हे देखील आमच्यासोबत जोडले गेलेत. त्यांच्यासोबत देखील आपण सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट जाऊया. धन्यवाद.
मॅनेजमेंट कमिटीचे आमचे प्रमुख, त्यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांचा वाढदिवस देखील या ठिकाणी साजरा केला जातोय. नाही दिसत आहे. मध्ये येतं. तर आमचं बर्थडे बॉयचा इथे बर्थडे सेलिब्रेट केला जातोय. हॅपी बर्थडे टू यू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इथे घेतलाय. फर्स्ट इनिंग मध्ये क्षेत्ररक्षण करतील तर पहिल्या डावात सिद्धिविनायक गावकडी अजित 11 हा संघ इथे बॅटिंग करेल. काही क्षणांमध्ये मान्यवरांचं देखील इथे आगमन होईल. दुसरा माईक ऑन कर, दुसरा माईक, दोन्ही माईक ऑन कर.
पाहायला मिळेल. एकाच पंचक्रोशीतील आपण हे दोन संघ म्हणू शकतो, एकाच गावातील हे दोन संघ इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे एक रंगतदार सामना इथे आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल, यात मात्र कोणतीही शंका नाहीये. हरण्याची पर्वा कधी करू नका, जिंकण्याचा मोह कधी धरू नका. नशिबात आहे ते मिळणारच आहे, परंतु प्रयत्न करणं कधी सोडू नका. ज्याचे असतील प्रयत्न बेस्ट तो ठरणार या क्रीडांगणावरती सर्वश्रेष्ठ. आणि इथे आपल्याला पाहायचं आहे सर्वश्रेष्ठ संघ कोणता ठरतोय, कोण ठरेल विजेता, कोण ठरेल उपविजेता, हे आपल्याला पाहायचं आहे येणाऱ्या या सामन्यामध्ये. बॉलिंग बारवरती इथे दाखल होतोय अजित 11 गावखडी संघाचा गोलंदाज समीर सुर्वे. स्ट्राईकला असेल यावी अक्षय राठोड, नॉन स्ट्राईकला गणेश फडके. हॅलो हॅलो वाढव सेम ठेव. या क्रीडांगणाचा हा बेताज बादशाह आहे टेनिस क्रिकेटमध्ये. या क्रीडांगणावरती या स्पर्धेमध्ये यानं मात्र धडाकेबाज फलंदाजी केली. पहिला चेंडू लो फुल टॉस होता, अतिशय अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. गती परिवर्तन केलेला चेंडू ब्लॉक होल मध्ये टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु अक्षयच्या माध्यमातून या चेंडूचा इथे सन्मान केला गेलाय. निर्धाव चेंडूने षटकाला इथे सुरुवात केलेली पाहायला मिळते आणि प्रत्येक चेंडू प्रत्येक रन इथे खूप महत्वाची असेल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर. पुढचा चेंडू घेऊन समीर, समोर आहे तो अक्षय. यावी थोडासा फॉलो होतोय, ताकद वापरले, नजाकत वापरले, चेंडू जातोय दंडनादन सीमारेषा पार, चौकार. अप्रतिम फटका, कारण वारंवार स्लो डिलिव्हरी ते केली गेली. हा दुसरा चेंडू होता, गती परिवर्तन इथे पाहायला मिळालं. अक्षयने हे जाणलं, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर आला आणि त्यानंतर चेंडूला दिली दिशा फाईन लेगच्या दिशेने, सीमारेषेच्या बाहेर दंडनादन चौकार. अक्षयच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार इथे पाहायला मिळतोय. आक्रमक कशी सुरुवात करण्याचा प्रयत्न इथे या फलंदाजीच्या माध्यमातून. हॅलो. तर याच दरम्यान या स्पर्धेचे आमचे मुख्य पुरस्कर्ते, आमचे मार्गदर्शक आदरणीय गजेंद्रजी पात्रे साहेब आणि त्यांच्याबरोबर अथर्वजी पात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. या दोन्ही आमच्या अतिथींचं आम्ही आमच्या मुख्य अतिथी कक्षात सहर्ष हार्दिक स्वागत करतो. इट्स ओव्हर टू यू राजा देसाई. आणि निश्चितच आज प्रमुख पाहुण्यांचं आगमन तर इथे निश्चितच होणार आणि त्यांचं स्वागत इथे केलंय. दणकट दमदार चेंडू जातो सीमा पार, षटकार. त्यानंतर समीरच्या विरोधात खेळत असताना अक्षय चांगला फ्लाइंग स्टार्ट देतोय, कारण ते एका फ्लाइंग स्टार्टची गरज आहे. अंतिम सामन्यात तुम्ही खेळत आहे, त्यामुळे एक चांगली सुरुवात तुम्हाला देणं अपेक्षित असेल. याच दरम्यान या स्पर्धेचे आमचे मुख्य पुरस्कर्ते, आमचे मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय गजेंद्रजी पात्रे साहेब यांचं शुभ आगमन होत आहे. त्यांचं इथे सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मी आदरणीय पात्रे सरांना विनंती करतो की आपण मंचावर आसन असावा. समीर पुढचा चेंडू अक्षयसाठी, समीरवरती चढवलेला हल्ला इथे आपण पाहिलाय. पुन्हा एकदा गती परिवर्तन, ऑफ ब्रेक केलेला चेंडू, ऑफ स्टिकच्या बाहेरून थोडासा इन स्विंग केलेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे झालेली पाहायला मिळते. यावेळी समीरने बुद्धी चातुर्यता दाखवली, कारण फलंदाज वारंवार लेग साईडलाच ऑन साईडलाच खेळताना दिसतोय. त्यामुळे ऑफ स्टिकच्या खूप बाहेर ठेवलेला हा चेंडू होता. हलकंसं फक्त वळण दिलं आणि चेंडूला आतमध्ये घेतला, जेणेकरून वाईट जाणार नाही याची काळजी ही गोलंदाज इथे घेताना दिसतोय. पुढचा चेंडू, यावेळी पुन्हा एकदा गती परिवर्तन, खूपच स्लो डिलिव्हरी होती, त्यामुळे अक्षय कम्प्लिटली इथे चकला गेला. बॅट बॉलचा कोणताही संपर्क इथे झाला नाहीये, त्यामुळे बाईच्या स्वरूपात एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या इथे पाहायला मिळेल ती 11. पहिलं षटक प्रगतीपथावरती, नाणेफेक इथे जिंकली गेली. ते रिषभ 11 गोलब संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. अजित 11 गावखडी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पहिलं षटक घेऊन आला तो समीर सुर्वे रिषभ 11 गोलब संघाकडून, आणि त्याच्यावरती हल्ला चढवला तो अक्षय राठोड याने. राईट हँड राऊंड दी विकेट. समीर सुर्वे यावेळी लेफ्ट हँडेड फलंदाज, गणेश फडके स्ट्राईकला आहे. यस, अप्रतिम गोलंदाजी ती पाहायला मिळाली. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलेला चेंडू थोडासा स्विंग केला गेला. यावेळी लेग ब्रेक ठरला तो गणेश फडकेसाठी, बॉलपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता इथे झाली. षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होतोय आणि धावसंख्या इथे आपण पाहतो बिनबाद 11.
एक अच्छी शुरुआत है। जिस प्रकार से पावर प्ले में खेल रहे, फाइनल का दबाव जरूर रहेगा, दोनों टीमों के ऊपर थोड़ा सा दबाव जरूर रहेगा। जिस प्रकार से इन टीमों ने इसके पहले के मैचों में काफी अच्छा प्रयास किया था और वहां पर जीत अर्जित करने के बाद फाइनल में पहुंच चुके हैं, तो कहीं ना कहीं पर दबाव होगा। जिस प्रकार से अक्षय राठौड़ ने शुरुआत की है, आगाज किया है, देखना ही आने वाले समय में अंजाम किस प्रकार से होगा। 11 रन बन चुके, एक अच्छी शुरुआत है, लेकिन इस मोमेंटम को जारी रखने की जरूरत है। क्या आगे इस मोमेंटम को जारी रख पाएंगे, या तो फिर से एक बार गेंदबाज कमबॅक कर पाएंगे, ये देखने वाली बात होगी। राजाजी देसाई, इथे टीम मिटिंग घेतली जाते कारण अक्षय राठोड सारख्या एका घडाघातीच्या फलंदाजी करण्याला रोखण्याचा प्रयत्न इथे करण्याचा निश्चितच प्रयत्न असेल तो या ऋषभ 11 गोळप संघाचा। पायच्या दुसऱ्या षटकाचा चेंडू कुणाच्या हातामध्ये सोपवला जातोय, कारण एका बाजूला अक्षय राठोड ज्याच्या बॅटमधनं एक चौकार आणि एक षटकार आलेला आपल्याला इथे पाहायला मिळालाय। तो आक्रमक तर पहिल्या षटकामध्येच झालाय, परंतु तो शेवटपर्यंत आक्रमक राहील का, याला इथे लवकर बाद करण्याचा प्रयत्न केला जाईल का, हे आपल्याला पाहायचे दुसऱ्या षटकामध्ये काय घडणार आहे। बॉलिंग मार्कवरती इथे दाखल होईल ऋषभ 11 गोळप संघाकडून मंगेश, अनुभवी असा गोलंदाज आहे। गोल्फ चॅम्पियन ट्रॉफी मध्येही याने बहारदार गोलंदाजी केले, पॉवर्स प्रीमियर लीग मध्येही याने बहारदार गोलंदाजी केलेली पाहायला मिळते, परंतु या क्रीडांगणावरती कसा खेळ करेल हे आपल्याला इथे पाहायचं आहे। इसके पहले की सेमीफाइनल में ये महंगे साबित हो चुके थे, 20 रन खर्च किए थे, 20 रन निकल चुके थे इनकी ओर में, लेकिन वहां पर महंगे साबित हो चुके थे। ये फाइनल का मैच है, यहाँ पर कहीं ना कहीं पर टेम्परामेंट अच्छे रखने की जरूरत है, लेकिन क्या ये कमबैक कर पाएंगे या फिर से इस मैच में भी इनके ऊपर कहीं ना कहीं हमला होगा, ये देखने वाली बात होगी। राजा जी, अक्षय आहे जो वैयक्तिक 10 धावसंख्येवरती खेळतोय आणि यावी मंगेशच्या षटकाचा सामना करण्यासाठी ते सज्ज झालंय। फील्ड इथे सजवली गेले, थोडस क्लोज असं क्षेत्ररक्षण ठेवण्याचा प्रयत्न, विनंती असेल थोडस फास्ट खेळायचंय, ठराविक वेळेमध्ये आपली षटकं पूर्ण होणं आवश्यक असेल याचीही नोंद घ्या। संघनायक आपल्याला सूचना असेल। मंगेश पवार लेफ्ट हँड राऊंड विकेट, यावेळी खेळलेला फटका स्ट्रेट ड्राइव्ह आहे, बिडॉफच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार, चौकार, अप्रतिम फटका, लाजवाब टायमिंग, प्रॉपर टायमिंग इथे पाहायला मिळाली। गेंद को पिक करते हैं, जिस प्रकार से इस गेंद को खेला था, ये काबिल तारीफ स्ट्रोक था। पीछे गए, वेट ट्रांसफर किया, उसके बाद की शॉर्ट एक्स्ट्रा कवर और उसके बाद की मिड ऑफ को देखा था, 38 डायरेक्ट के अंदर है तो उनके ऊपर से खेलने का प्रयास था, ये अच्छा प्रयास था और इस समय की सफल रही। इनके बैट से इनके बल्ले से रन बन रहे हैं, अब इनको कहीं ना कहीं अच्छी पारी खेलने की यहाँ पर जरूरत है। पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवल्यामुळे मंगेश पवार थोडासा दबावाखाली निश्चितच असेल, परंतु यानंतर कमबॅक करेल का, कमबॅक करावं लागेल, आपल्या संघाला सावरावं लागेल, अन्यथा हा अक्षय राठोड इथे धुमाकूळ घालताना पाहायला मिळेल। यावेळी ऑस्टिनच्या बाहेर ठेवलेला चेंडू, इथे फटका फसलाय, लाजवाब क्षेत्ररक्षण, कव्हरला उभा असलेला हा क्षेत्ररक्षक इथे कमाल धमाल करतोय। एक महत्वाचा मोहरा ज्याचं नाव आहे अक्षय राठोड, तो येतोय पॅव्हलियनच्या दिशेने, पहिलाच धक्का, पहिलाच मोहरा गारद होतोय यावेळी अजित 11 गावखडी संघाचा। अब मोमेंटम को शिफ्ट किया, मैदान में सब कुछ होना चाहिए लेकिन गलती से मिस्टेक नहीं होना चाहिए। यावेळी फटका मोठा आहे, हवेमध्ये आहे, सीमारेषेच्या दरम्यान इथे चेंडू जातोय, परंतु झेल सुटलाय, बिघडणारा हा खेळ ठरणार आहे, कारण इथे सुटलाय झेल, उंच गेलेला हा चेंडू
जजमेंट करण्यास कुठेतरी कमी पडला का सूर्यनारायणाचा प्रकाशाची सेदेशवी किरण त्याच्या डोळ्यावरती पडली. काहीतरी घडलं, परंतु एक चांगला झेल इथे मात्र निसटलाय. इथे म्हटलं सुटलाय आणि इथे सुटणारी हा जो झेल आहे, ही जी विकेट आहे ना, ही खूपच महागात ठरू शकते. स्ट्राईकला इथू गणेश फडके लेफ्ट हँडेड फलंदाज इथे आक्रमक झाला होता. पहिलाच चेंडूवरती मंगेश इथे फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणखी एकदा आडव्या बॅटने खेळलेला फटका, यावी प्रॉपर टायमिंग आहे. चेंडू सीमारेषा बाहेर फरार, षटकार. लोग कैच जीतो मैच, इसके पहले की कैच जोड़ा था, उसके बाद की मौका मिला था, जीवन दान मिला था. अब जीवन दान मिलने के बाद काफी अच्छी पारी खेल रहे. अब यहाँ पर कैच छूटा है, कहीं ना कहीं पर ये मैच छोड़ने की संभावना हो सकती है, क्योंकि ऐसे खिलाड़ी का कैच छूटा है. गणेश फड़के वो बल्लेबाज है जो कभी भी महंगे साबित हो सकते हैं. उसके बाद की उन्होंने छक्का जड़ा है, अब ये वापसी हो चुकी है. कॅच सुटल्यानंतरच झालेली जी जखम होती या विदिशा 11 गोळप संघावरती, त्या जखमीवरती मीठ चोळण्याचं काम केलंय ना, ते या गणेश फडके याने. पुन्हा एकदा सज्ज होतोय मंगेश पवार याचा पुढचा चेंडू. यावी ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवलेला चेंडू खूपच बाहेर जातोय. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव मिळेल ती संघाला. धावसंख्या इथे पाहायला मिळेल 1 गडी बाद 24 धावा. प्रथम फलंदाजी करताना अजित 11 गावखडी संघाची. पहिलं षटक समीर सुर्वे घेऊन आला, जे केवळ 10 धावांचं होतं. त्यानंतर बॉलिंग मार्क वरती आलेला मंगेश पवार याच्यावरती अक्षयने हल्ला चढवण्याचा निश्चितच प्रयत्न केला, परंतु त्यानंतर चांगला कमबॅक. आणखी एक झेल इथे पाहायला मिळतोय. तेजस्वी अशी कामगिरी, जबरदस्त सलग की एक लोअर की एक तेरी एक मेरी, इस प्रकार से ये समीकरण अब एक जा रहा है. इसके पहले की गणेश फड़के का कैच जुड़ा था, उसके बाद की वापसी हो चुकी है. वहां पर कैच छूटने के बाद उन्होंने झक्का जड़ा था, लेकिन उसके बाद बल्लेबाज को गेंदबाज ने आउट किया है. और वो भी कह रहे हैं कि ये टाइगर अभी भी जिंदा है, ये बैटल जारी रहेगा, क्योंकि ये फाइनल का मैच है, ये बड़ा मंच है, बड़े मंच पर सरपंच बनने का मौका है. मंगेश सुर्वेचा दुसरा चेंडू तेजस सुर्वेच्या माध्यमातून घेतला गेलेला झेल. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती ठोकलेला चौकार आणि त्यानंतर परत पुढच्या चेंडूवरती कमबॅक करताना मंगेश पवारने आणि पुन्हा एकदा तेजस सुर्वेच्या माध्यमातून घेतला गेलेला झेल. आणि तेजस जिथे जिथे फिल्डिंग करतो ना, तिथे तिथे निश्चितच फलंदाजाला एक गारद करतानाही दिसलं असं म्हणावं लागेल, कारण आतापर्यंत दोन्ही मोरे एकाच ठिकाणी एकाच खेळाडूकडे झेल देऊन बाद झालेले पाहायला मिळालेत. आणि दोन्हीही आक्रमक फलंदाजी करण्यास नुकतीच सुरुवात करत होते. मंगेश पवारवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न होता आणि मंगेशने इथे कमबॅक करून दिले स्वतःला आणि त्याचबरोबर संघालाही. चांगली फिल्डिंग होते. याच फिल्डिंगची गरज असेल, कारण एक मोठी मॅच आहे, मोठ्या मॅच मध्ये तुम्ही खेळताय, थोडासा दबाव जरूर असेल, पण तो दबाव झुगारून तुम्हाला इथे स्वतःला सिद्ध करावं लागेल. आणि तेच इथे मंगेशने करून दाखवले. सेमीफायनल मध्ये थोडासा महागडा ठरला होता, परंतु या मॅच मध्ये खेळत असताना आपल्या संघासाठी तो स्वतःची उपलब्धता सिद्ध करतोय. आणि सिद्ध करत असताना एक मोठी विकेट देखील घेतली. तेजस सुर्वेचं कौतुक करावं लागेल, कारण 2 झेल त्याने आतापर्यंत टिपलेत. पहिला गडी देखील ज्यावेळी बाद झाला होता, तिथे देखील त्याने अक्षय राठोडची एक चांगली कॅच घेतली. त्यानंतर आपण पाहिलं तर गणेश फडकेला जीवनदान मिळालं होतं, त्याने षटकार ठोकला होता, परंतु त्या खेळाडूचा देखील अडचण इथे दूर केलाय. म्हणजे आता कमबॅक झालाय, पण इथून हे कमबॅक चांगल्या पद्धतीने पुढे न्यावं लागेल. सध्या क्षेत्ररक्षण करत असताना ऋषभ 11 संघासाठी कर्णधार आपल्यास वारंवार सूचना केली जाते, थोडस फास्ट खेळायचंय. मंगेश पवार पुढचा चेंडू घेऊन यावेळी बॅकफुट वरती येतोय, कट केलाय चेंडू. चेंडू ट्रॅव्हल होतोय यावेळी पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. त्यावर एकच धाव ते संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. एका धावेने षटक क्रमांक दुसरं होतोय ते समाप्त. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय 2 गडी बाद 25 धावा. 12.5 ची धावगती इथे राखली जाते. हीच जर धावगती राखली गेली ना, तर एक चांगली धावसंख्या निश्चितच एक
दुसरं षटक थोडंसं महागडं जरूर ठरलंय, परंतु कमबॅक देखील झालंय, विकेट देखील मिळाल्यात. त्यामुळे हा सामना बॅलन्स आहे पहिल्या डावाचा, की ज्या पद्धतीने आपण पाहतोय टॉस जिंकला होता, त्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला गेला. पहिल्या षटकात 10 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकात थोड्याशा धावा खर्च केल्यात मंगेश पवारने, परंतु विकेट देखील केलेत. त्यामुळे हा सामना जर आपण विचारात घेतला तर सामना अजूनही बॅलन्स आहे. पहिल्या डावाच्या खेळात ज्या पद्धतीने चढ उतार पाहायला मिळतात, हे चढ उतार सातत्याने या मॅच मध्ये असणार असतील. नागेश दळवी स्ट्राईकला आहे. बॉलिंग मार्गवरती समीर सुर्वे वैयक्तिक दुसऱ्या संघाकडून तिसरं षटक घेऊन राईट हँड ओव्हर द विकेट. ऑफ स्टिकच्या बाहेर टाकलेला हा चेंडू थोडासा इन स्विंग झालाय, शफल झाला होता, त्यामुळे वाईड इथे मात्र फेटाळला जातोय. एक चांगली गोलंदाजी इथे म्हणावी लागेल, चांगला टप्पा, चांगला अंदाज घेऊन गोलंदाज इथे मात्र बॉलिंग करताना पाहायला मिळतोय, गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. समीर पुढचा चेंडू घेऊन नागेश साठी. याही वेळी आडव्या बॅटने खेळलेला फटका हवेमध्ये आहे, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. धावसंख्या इथे आपण पाहतोय ते 31. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आणि पहिल्या चेंडूवरती समीर सुर्वेच्या दुसऱ्या चेंडूवरती चढवलेला हल्ला इथे पाहायला मिळाला, तो नागेश याच्याकडून. याही वीक पॉइंटच्या दिशेने टटवलेला हा चेंडू आहे, पॉइंटचा क्षेत्ररक्षक इथे मिसफील्ड करतो, याचा ऍडव्हान्टेज इथे घेतला गेला, दुसऱ्या धावेमध्ये ते परावर्तित केलं गेलं. अतिशय जबरदस्त कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं, चांगलं रनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं या जोडीकडून. ऑफ साईडला कट केलेला चेंडू होता, पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल झाला, पॉइंटला उभा असलेला क्षेत्ररक्षक इथे मात्र क्षेत्ररक्षण करण्यास थोडासा चुकला आणि याचाच फायदा लगेचच उचलला गेला. नागेशच्या माध्यमातून दुसरी धावी इथे कन्वर्ट केली गेली. यावेळी गती परिवर्तन बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची हलकीची कडा इथे मात्र घेतले, परंतु चेंडू गॅदर करण्याचा सफल ठरतो. यष्टी रक्षक निर्धाव चेंडूची सांगता होईल, धावसंख्या इथे स्थिर राहील ती 33 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. बॉलिंग मार्कवरती समीर सुर्वे पुढचा चेंडू घेऊन. यावेळी ग्राउंड द कार्पेट कव्हरला भेदून चेंडू येतोय सीमारेषेच्या दरम्यान, मिड ऑफला उभा असलेला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय. डीप मिड ऑफचा हा क्षेत्ररक्षक इथे आपण पाहतोय, चुकीच्या दिशेने केलेली फेकी होती, चेंडू कव्हर करण्याचा सफल ठरला तो गोलंदाज. एक्स्ट्रा धाव इथे संघाच्या खात्यामध्ये मिळेल. धावसंख्या इथे आपण पाहतोय ती 35 धावा. अतिशय चांगली सुरुवात इथे पाहायला मिळाले या फलंदाजीच्या जोडीकडून, कारण अक्षय राठोड मैदानाच्या बाहेर आला, त्यानंतर गणेश फडकेही मैदानाच्या बाहेर आलेला पाहायला मिळाला. यावेळी फुलटॉ चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकामध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला होता, तेव्हा धावत संख्या होती 10. त्यानंतर मंगेश पवार बॉलिंग मार्कवर त्याला थोडासा महागडा ठरला, परंतु 2 मोहरे त्याने गारद केले. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावत संख्या होती ती 25 आणि त्यानंतर तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा समीर बॉलिंग मार्कवरती आला. 16 धावांचं हे षटक ठरले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावत संख्या इथे आपण पाहतोय 2 गडी बाद 41 धावा. बॉलिंग मार्कवरती येतोय अक्षय तोडणकर, राईट हँड राऊंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज होते आणि समोर शुभम आंबरे. फटका दर्जेदार खेळ आहे, कव्हरच्या दिशेने डीप कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, बाउंड्री लाईनच्या दिशेने आहे तो तेजसने चेंडू इथे गॅदर केलाय. गोलंदाजीच्या दिशेने केलेली फेकी इथे पाहायला मिळते. 2 धावा इथे मिळत आहेत शुभम याला, 2 धावा संघाला इथे मिळतील आणि या 2 धावांनी धावसंख्या इथे पुढे गेलेली
पाहायला मिळते ती 43 धावा. प्रथम फलंदाजी करताना अजित 11 गावखडी संघ आणि आतापर्यंत चौथं षटक प्रगतीपथावरती असताना धावत संख्या आहे ती 43. अक्षय तोडणकर पुढचा चेंडू घेऊन आत्मघातकी फटका इथे खेळला गेला. चेंडू हवेमध्ये आहे आणि दणदणादण चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी सचिव आदरणीय बिपिनजी बंदरकर यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील इथे सहर्ष अधिकाधिक स्वागत. आणि मुजम्मिल रामडे ही मैदानावरती दाखल झालाय. पहिला चेंडू इथे डीप मिड विकेटला खेळून काढला. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 1 बॉल षटकार. आणि समोर आहे तो यावेळी नागेश दळवी. बॅकफूटवरती पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे तेजस. तेजस चेंडूवरती येतोय. त्यावर एकच धावी ती मिळेल. एकाच धावीवरती समाधान मानावं लागतंय आणि दरम्यान षटक क्रमांक 4 इथे समाप्त होतोय. आणि 2 सख्खे भाऊ मैदानाच्या आतमध्ये खेळताना इथे पाहायला मिळतात. एका बाजूला नागेश दळवी तर दुसऱ्या बाजूला दाखल झालेला महेश दळवी. हे 2 दळवी बंधू मैदानाच्या आतमध्ये इथे खेळताना दिसतील.
येतो गोळब संघाकडून निकेत तोडणकर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 5वं षटक घेऊन, आणि समोर आहे तो नागेश दळवी जो वैयक्तिक 18 धावसंख्येवरती खेळतोय. आतापर्यंत त्याने 8 चेंडूंचा इथे सामना केलाय आणि 18 धावा इथे उभारल्यात आपल्या संघासाठी. वैयक्तिक 18 धावसंख्येवरती खेळ करत असताना नागेश दळवी, नॉन स्ट्राईकला महेश दळवी, आणि हे दोन दळवी बंधू टेनिस क्रिकेट मधील दोन मोठी नावं. आपण जर पावस पंचक्रोशी आणि दशक्रोशी मध्ये जर विचार केला ना तर या दळवी बंधूने अक्षरशः क्रिकेटमध्ये एक दबदबा निर्माण केलाय. आडव्या बॅटने खेळलेला फटका आहे, चेंडू जातोय वन्स अगेन फरार, षटकार. केलेला मोठा प्रहार आणि इथे मिळाला षटकार. तो नागेश याला पहिल्या चेंडूचं केलेलं स्वागत आणि निकेत तोडणकरवरती निर्माण केलेला दबाव. याही वेळी आडव्या बॅटने खेळलाय, चेंडू जातोय, यावेळी झेल मात्र सोडतोय. तेजस्वीच्या हातातून इथे मात्र झेल निसटलाय आणि झेल निसटलाय कोणाचा तर नागेश दळवी याचा, ज्याने यापूर्वीच्या चेंडूवरती षटकार ठोकला आणि हाही चेंडू तेवढाच ताकदीनिशी खेळला होता. परंतु तेजस सर्व चेंडूपर्यंत पोहोचला परंतु झेल मात्र घेऊ शकला नाही. असफल ठरलाय तो तेजस. 2 धावा इथे मिळाल्यात संघाला. धावसंख्या इथे पाहायला मिळते 60 धावा. आडव्या बॅटने इथे फटका, आउट ऑफ द पार्क, षटकार. जबरदस्त नागेश दळवी आणि निकेत तोडणकर वरती केलेला हा हल्ला इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळी लो फुल टॉस, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काय, नो चान्स फॉर एनी प्लेयर, बॉल गोस टू बिग एट 6. जबरदस्त फटकेबाजी. दळवी बंधू मैदानाच्या आतमध्ये आहेत. महेश दळवी नॉन स्ट्राईक खेळला परंतु स्ट्राईकला असलेला नागेश दळवी इथे मात्र जबरदस्त फलंदाजी करतोय. धावांची आवश्यकता होती ते संघाला आणि ती आवश्यकता इथे जाणली आणि तो गोलंदाज मात्र ठरला ना तो निकेत तोडणकर. निकेत तोडणकर वरती इथे हल्ला चढवलाय, धावांचा डल्ला इथे मारला जातोय. विचार करण्यास भाग पाडणारी अशी ही गोलंदाजी इथे पाहायला मिळाले ते निकेत तोडणकर. 5व्या षटकाचा चेंडू याच्या निकेतच्या हातामध्ये सोपवला गेला परंतु आक्रमण करताना इथे दिसला ना तो नागेश दळवी. पुढचा चेंडू निकेत याचा नागेश साठी. याही वेळी फुल टॉस, फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो. इथे मात्र संधी मिळणार नाही नागेश याला. नागेश परतेल बॅक टू पॅव्हेलियन आणि इथे मिळतोय 5वा धक्का अजित 11 गावकरी संघाला. घेतल्या गेल्या आणि त्यानंतरच्या सलग 2 चेंडूवरती 2 षटकार नागेशच्या बॅट बद्दल तळपलेले पाहायला मिळाले आणि त्याच्याच पुढच्या चेंडूवरती षटकार ठोकण्याचा प्रयत्न इथे फसला. मिस टाइम झाला. झेल बॉल होऊन पॅव्हेलियनच्या दिशेने परतला. निकेतचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज इथे होईल तो महेश दळवी. नॉन स्ट्राईकिंगला सुजन आणि महेश दळवीने इथे बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षकाला कोणतीही संधी न देता चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी.
पॅव्हलियनच्या दिशेने परतलेला असला तरी महेश दळवी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि महेश दळवी ही त्याच पद्धतीने जबरदस्त फलंदाजी करताना इथे पाहायला मिळतोय. स्ट्राईकला असेल यावी तो सुजन आणि बॉलिंग मार्कवरती पाहायचंय कोण घेऊन येतंय शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ. अक्षय तोडणकर वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून शेवटचं षटक घेऊन राईट हँड राऊंड द विकेट बारा करेल. समोर आहे तो सुजन पिच हिटर म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू बॅकफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न इथे फटका चुकलाय. बॅलची हलकीशी घेतलेली कडा होती उंच असा गेलेला झेल होता. यष्टी रक्षक इथे मात्र झेल पकडतोय. 6वा धक्का 6वा मोहरा पॅव्हलियनच्या दिशेने परतील तो सुजन गोल्डन डकचा इथे ठीक शिकार ठरतोय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना सुजनने पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. फटका इथे चुकला आणि झेल बाद होऊन पॅव्हलियनच्या दिशेने परतताना पाहायला मिळतोय तो सुजन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना ओमकार डुकले मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नॉन स्ट्राईक एंडला असेल परंतु स्ट्राईक असेल ती महेश दळवीकडे ज्याने या आधीच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. येणारे चेंडू आहेत 5. आणखीन किती धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील ना ते इथे आपल्याला पाहायचंय. स्ट्राईकला महेश दळवी सामना करेल यावी अक्षय तोडणकर याच्या पुढचा चेंडूचा ऑफस्टिकच्या बाहेर गेला. मिड विकेटच्या दिशेने ते चेंडू टटवला गेलाय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती इथे येतोय आणि तद्वर 2 धावा इथे घेतल्या गेल्यात. 2 धावांवरती समाधान मानावं लागतं ते महेश दळवी याला. घुटना टेक तमाशा देख या पद्धतीने खेळलेला हा फटका ऑफस्टिकच्या ऑलरेडी थोडासा शफल झाला होता त्यामुळे पाहिजे तसा टाइम करू शकला नाही. परंतु 2 धावा निश्चितच संघाला इथे मिळाल्यात. धावसंख्या इथे आपण पाहतोय ती 80 धावा 5 गडी बाद. यावेळी फटका मोठा आहे परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन सामावतोय. महेश दळवी इथे पॅव्हलियनच्या दिशेने परतेल. मोहरा क्रमांक 6 इथे गारद होतोय अजित 11 गावखडी संघाचा. तीन चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान देऊन निराश होऊन मैदानाच्या बाहेर पडतील तो महेश दळवी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अजित 11 गावखडी संघाकडून. बासित बट्टीवाले नॉन स्ट्राईक एंडला असेल परंतु स्ट्राईकला लेफ्ट हँडेड फलंदाज ओमकार आणि येणारे चेंडू आहेत ते 3. या 3 चेंडू मध्ये आणखीन किती धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील हे आपल्याला इथे पाहायचंय. फटका खेळलाय. फटका इथे फसतोय. बॅट बॉलचा कोणताही संपर्क इथे झाला नाहीये त्यामुळे बाईच्या स्वरूपात 1 धाव संघाला इथे मिळेल. धावसंख्या इथे आपण पाहतोय 6 गडी बाद 81. हॅलो चेक. याच दरम्यान त्या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी श्रीमती जयश्री देसाई मॅडम अतिरिक्त पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांचं या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांचं इथे सहर्ष अधिकाधिक स्वागत. त्यांच्याबरोबर आदरणीय सन्माननीय श्री जी सासने साहेब पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा रत्नागिरी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. आमच्या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आदरणीय जयश्री देसाई मॅडम अतिरिक्त पोलीस अधीक्षक रत्नागिरी आणि त्याचबरोबर आदरणीय श्री जी सासने साहेब पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा रत्नागिरी यांच्या दोन्ही सन्माननीय अतिथींचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. इट्स ओट यू राजाजी देसाई सर. मी आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण मुख्य मंचावर आसन असतं. बाशीच्या बॅट बंद या आधी षटकार निघाला परंतु इथे मात्र झेल बाद होण्याची एक संधी होती परंतु झेल इथे मिसळलाय. झेल इथे सुटलाय. रनआउट करण्याचा प्रयत्न ते केला गेलाय आणि यशस्वी ठरतोय तो रनआउट.
8वा धक्का इथे मिळेल तो अजित 11 गावखडी संघाला. दरम्यान 6 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. प्रथम फलंदाजी करताना अजित 11 गावखडी संघाची धावसंख्या इथे आपण पाहतोय ती 89 धावांचं लक्ष असेल रिषभ 11 गोल संघापुढे. नाणेफेक इथे जिंकली गेली. रिषभ 11 संघाच्या माध्यमातून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले ते अजित 11 गावखडी संघाला. सलामीचा फलंदाज इथे दाखल झालेला पाहायला मिळाला तो अक्षय राठोड आक्रमक अशी सुरुवात करून आपल्या संघाला दिली. 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटबंद निघालेले पाहायला मिळाले. त्यानंतर गणेश फडकेने ही दमदार अशी सुरुवात आपल्या संघाला करून दिलेली पाहायला मिळाली. वैयक्तिक 8 धावसंख्येवरती तोही पॅव्हेलियनच्या दिशेने परतलेला पाहायला मिळाला. त्यानंतर शुभम आंबरे हाही 6 धावांचं योगदान देऊन क्रीडांगणाच्या बाहेर आलेला पाहायला मिळाला. परंतु मैदानामध्ये नागेश दळवीने अक्षरशः षटकारांची आतिषबाजी केली. कॅमेरामॅन याच दरम्यान आपण पाहतो आमच्या मेगा स्क्रीनवर आमचे सर्व मान्यवर पाहायला मिळतात. आदरणीय श्रीजी सासनी साहेब आपल्याला सध्या मुख्य अतिथी कक्षात पाहायला मिळतात. त्यांच्याबरोबर या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते आदरणीय गजेंद्रजी पात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळतात. या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रवीणदादा पवार आपल्याला पाहायला मिळतात. अथर्वजी पात्रे देखील आम्हाला इथे पाहायला मिळतात. त्याचबरोबर चंदनदादा जाधव हे सर्व आमचे मान्यवर. त्याचबरोबर या स्पर्धेचे आयोजक सध्या आपण मेगा स्क्रीनवर पाहू शकतोय. ज्यांच्या येण्याने ज्यांच्या उपस्थितीमुळे या स्पर्धेला आणखी 4 चांद लाभलेत ते सर्व आमचे मान्यवर सध्या आमच्या मेगा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकताय. क्रिकेटचा परिपूर्ण महासंग्राम समर्थ प्रतिष्ठान रत्नागिरी पुरस्कृत युवा स्पोर्ट्स रत्नागिरी आयोजित श्री समर्थ चषक 2022 पर्व 2. क्रिकेट हा तुम्हा भारतीयांचा धर्म झालाय आणि या धर्माचे आपण सर्व निश्चित चाहते पूजक देखील झालोय. आजचा सुवर्ण दिवस देखील आहे. गुढीपाडव्याचा दिवस. विजयाची गुढी कोणत्या संघ इथे उभारणार. मेगा फायनल ग्रँड फिनाले इथे रंगले. पहिल्या डावाचा खेळ इथे संपला आणि आता दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. 89 डावा इथे बनवल्या गेले. त्या अजित 11 गावखडी संघाकडून रिषभ 11 संघाला इथे 36 चेंडूंमध्ये 90 धावा इथे बनवायचे. 90 धावांचं लक्ष ठेवलं जातं. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालाय. आपल्याला पाहायचं रिषभ 11 गोयब संघाकडून कोणती सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तोपर्यंत मी तुमच्या सर्वांची रजा घेतो. इथे आपल्यासोबत मायक्रोफोनवरती जॉईन होईल मराठी साहिक दणकट दमदार बुलंद आवाज ज्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय आपल्या मधुर अशा आवाजाने क्रिकेटमध्ये 4 चांद लावले. तर रत्नागिरी तालुक्यातला हे रत्न गोपी जाधव यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सामन्याचं समालोचन करावं. पहिल्या डावाचा खेळ संपला आहे. पहिल्या डावात रन झाले तब्बल 89 आणि 90 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं. 6 षटकं 36 बॉलमध्ये 90 रन्स. 1773ला ईस्ट इंडिया कंपनीचे काही नाविक पहिल्यांदा पडोद्यात क्रिकेट खेळायला उतरले आणि तिथून मात्र भारतीय देशात क्रिकेटचा उगम झाला. 25 जून 1983ला पहिला विश्वकंडक भारतीय संघाने उंचावला वेस्ट इंडिजला पराभूत करून आणि त्यानंतर मात्र भारतीय क्रिकेटला सुवर्ण दिवस आले. गल्लीचे दिल्लीपर्यंतचे क्रिकेट अक्षरशः बहरत गेले आणि त्याच क्रिकेटचा भाग असलेले हे टेनिस बॉलचे क्रिकेट आज सर्वाधिक उंचीवर पाहायला मिळतंय. तुम्ही आम्ही सर्वजण क्रिकेटचे निश्चित चाहतो कारण भारतीय नागरिकाचा क्रिकेट हा धर्म झालाय आणि या धर्माचा देव सचिन रमेश तेंडुलकर 22 वर्ष 92 दिवस तुम्हा सर्व भारतीयांसाठी क्रिकेट खेळला देखील. त्याची संपूर्ण कारकीर्द देखील आपण जाणून घेऊ. अनेक क्रिकेटचा इतिहास घडामोडी आपण जाणून घेणार आहोत. परंतु आता मेगा फायनलच्या सेकंड इनिंगमध्ये मी समालोचक गोपी जाधव तुम्हा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. तुम्हा सर्वांना हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. येणारं हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि दुसऱ्या डावाच्या दरम्यान आपल्यासोबत जोडला जातोय. मंचाध्यक्ष दिशेने आपण विचार केला तर मंचावर संपूर्ण अतिथीगण इथे उपस्थित आहेत. सन्माननीय पाहुणे प्रमुख अतिथी इथे आपण पाहतोय आदरणीय श्रीजी सासने साहेब पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा रत्नागिरी. त्यांच्या बरोबर आपण पाहतोय मंचावर
गजेंद्रजी पात्री साहेब आहेत, जे या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते देखील आहेत. त्यांच्याबरोबर या स्पर्धेचे आयोजन करते देखील आपल्याला मंचावर पाहायला मिळतात. प्रवीणदादा जाधव, प्रवीणदादा पवार आणि चंदनदादा जाधव आपल्याला पाहायला मिळतात. तर या दोन्ही मान्यवरांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी पाहतोय. सेकंड इनिंगला होती ती सुरुवात. 36 बॉलमध्ये रन बनवायची ते 90. तर पॉवर प्लेचा ती सुरू होते. ऑल सेट. सेकंड इनिंगला होती ती सुरुवात. मेगा फायनल ग्रँड फिनाले मध्ये स्ट्रायकिंग एंडला येतोय फैजान वेल्डर. नॉन स्ट्रायकिंग एंडला कौतुक स्कोर. पहिला बॉल राईट ओव्हर दी विकेटने आउटसाइड ऑप्शन. टप्पा पाहिल्यानंतर बाहेर निघतोय बॉल. 90 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर पाहायला मिळेल प्रत्येक षटकाच्या दरम्यान इथे 90 धावांचं योगदान जर पूर्ण करायचं असेल तर 15 धावा प्रत्येक षटकाच्या दरम्यान बनवाव्या लागतील. 15 रन्स प्रतिवर. पहिला बॉल डॉट बॉल. फुललिंगचा बॉल खोदून काढलाय. दुसऱ्या बॉलवर मिड विकेटला फटका इथे सजवलाय फैजान वेल्डर, जो या आधीच्या मॅच मध्ये 11 बॉलमध्ये 26 धावांची इनिंग पेश केली होती सेमी फायनल मध्ये. तो खेळाडू ते मैदानात खेळत असताना पाहायला मिळतोय. 90 धावांचं लक्ष. पहिल्या डाबात नागेश दळवी बरसलाय. पहिल्या डाबात हल्ली झाली. दुसऱ्या डाबात प्रति हल्ली होतील का? पहिल्या डाबात वार झाली. दुसऱ्या डाबात पलटवार होतील का? हा बॉल इथे चाललाय डॉट बॉल. 15.71 रिक्वायर्ड रन रेट असेल. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. 2 खेळाडू सध्या 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत. एक खेळाडू काऊ कॉर्नर मध्ये महेश दळवी, तर दुसरा खेळाडू डीप मिड विकेटला दिवा शिगवणला तुम्ही पाहू शकताय. मेगा फायनल या स्पर्धेची अंतिम सामना दुसऱ्या पर्वातील. हा बॉल ऑन साईडला खेळला. बॉल हवे तिथे क्षेत्ररक्षक धावेल, परंतु फिल्डिंग चांगली होते. त्यानंतर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. महेश दळवीने एफर्ट्स दिलेत. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स असं म्हटलं जातं आणि अटॅक इथे करावा लागेल, कारण 90 धावांच्या विशाल लक्ष्याचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे. रन इथे मिळालीत फक्त 2. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 3 धावा. आयुष्यात सर्व काही हारा, परंतु जिद्द हारू नका, कारण हिंमत नसेल तर किंमत नाहीये. हिमतीने खेळावं लागेल. हा बॉल देखील क्रॉस बॉडी स्ट्रोक इथे खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे दिवा. इथे रन मिळेल फक्त 1. सिंगल इथे मिळते. सिंगलनी धावसंख्या दापुढे सरकेल. टीमची टोटल स्कोरबोर्डवर 4. 90 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. आत्मविश्वासाने खेळावं लागेल. कॉन्फिडन्स, कल्पकता आणि त्यानंतर गेम प्लॅन इथे करायचा असेल. टप्प्याचा बॉल डान्सिंग डाऊन द विकेटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय बॅटरला हाय हॅलो करत विकेट किपरच्या हातात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर मध्ये रन आलीत फक्त 4 रन्स. ही खराब सुरुवात म्हणावी लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं 15.71 ची गरज होती आणि इथे सुरुवात केली आहे फक्त 4 रन. चांगल्या पद्धतीचं पहिलं षटक पाहायला मिळालं, म्हणजे आता कुठेतरी दबाव असेल. राजाजी काय सांगाल, ज्या पद्धतीने 90 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय, चांगली सुरुवात गरजेची होती, ती सुरुवात इथे मिळत नाही. आता कुठेतरी दबाव असेल. इथून वेगळ्या पद्धतीने कुठेतरी खेळासाठी संघर्ष करताना पाहायला मिळतील का? दोघांपैकी एकाला कोणला तरी निश्चितरित्या आक्रमक होणं आवश्यक असेल, परंतु यावेळी गोलंदाजाला दाद दिली पाहिजे, कारण फलंदाज वारंवार लेग साईडलाच खेळतोय हे त्याने जाणलंय. आडव्या बॅटनेच खेळण्याचा प्रयत्न करताना त्याने जाणलं होतं, त्यामुळे वारंवार ऑफ स्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, स्लो डिलिव्हरी करतानाही तो दिसला, त्यामुळे कम्प्लिटली ते चकला गेला ना तो फलंदाज. त्यामुळे चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. पुढचा चेंडू अगदी बरोबर. पहिला बॉल इथे कव्हर्सला खेळलाय. 3 क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतील. बॉल चाललाय डीप कव्हर स्वीपरला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. शानदार दमदार चौकार. धावा मिळतील. बॅटर कौस्तुभ हातेसकरने पण तो आता म्हणेल ये दिल मागे मोर. तर 90 धावा इथे बनवायच्यात. 1 चौकाताने ठोकलाय. रन झाले आता स्कोरबोर्डवर 8. मुजम्मिल लांबाडे ओव्हर नंबर 2 साठी ऑन साईडला बॉलला पूल केलाय. बॉल हवेत आहे. डीप मिड विकेटला फिल्डर नाहीये, पण इथे नागेश दळवी धावेल. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक शानदार दमदार धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. ओव्हर नंबर 2 चा इथे सुरू झालाय. मुजम्मिल लांबाडीला तुम्ही पाहू शकताय. सेकंड ओव्हर मध्ये सध्या बॉलिंग करतोय. 2 चौकार इथे ठोकल्यात. कौस्तुभ हातेसकर सांगतोय मैं झुकेगा नाही साला. 90 धावा इथे बनवायची आहे. चांगलीच बॅटिंग करेन.
काही झालं तरी चालेल, मला इथे लढायचंय, जिद्दीने मी खेळेन. राईट मोर द विकेटने नेक्स्ट बॉल. हा बॉल फुलालींचा बॉल. यू मिस, आय डेफिनेटली हिट टू शेर आहेस तर मिस सभा शेर. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, बॅटलला परतावा लागेल. विकेट नंबर 1 चं पतन. कौस्तुभ भातीसकर बॅक टू दी पवेलियन. येस दिजो. राईट मोर द विकेटने हा बॉल अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. खेळायचा होता, फटका इथे फसलाय, बॉल हवेत. फिल्डर येतोय, इथे घेतलाय झेल. सेफ अँड कॅच. विकेट नंबर 2 चं होते पतन. बॅटर होते आउट. माघारी परतावा लागेल. केतन सुर्वे बॅक टू दी पवेलियन. आउट. क्रिकेट आणि क्रिकेट आपण पाहतोय. 90 धावांचं लक्ष मेगा फायनल मध्ये सेट केलं गेलंय. 90 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 2 गडी ते गमावलेत. पहिला धक्का कौस्तुभ भातीसकरच्या रूपाने मिळाला. दुसरा धक्का इथे बसतोय केतन सुर्वेला. इथे बाद केलंय. मुजम्मिलने चांगली बॉलिंग करतोय. ओव्हर नंबर 2 पॉवर प्ले मध्ये सध्या क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू इथे ठेवले गेलेत. 38 सर्कल इथे भेदावं लागेल. आत्मविश्वास आयुष्यात तुम्हाला यशाची खात्री देऊ शकत नाहीये, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मात्र नक्की देतो. तो आत्मविश्वास घेऊन इथे लढावं लागेल. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तुम्ही करतात. हा बॉल सेट डाऊन दी ग्राउंड. यावेळी फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक येतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल अडवण्यासाठी. बॉल चाललाय लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे फैजानच्या बॅटमधून धमाका. धावा मिळतील 6. षटकार. पण इथून इथे कमबॅक केलं जाईल का, कारण 24 बॉल मध्ये आता रनची गरज असेल मॅचला जिंकण्यासाठी. आणि इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर रिषभ 11 अजित 11 गावकडी संघाची धावसंख्या होती 20. इथे 2 धावा तर निश्चितच यांनी थोड्या एक्स्ट्रा बनवल्यात आणि अशी जर फलंदाजी झाली ना तर हा सामना या क्रीडांगणावरती रंगतदार होताना पाहायला मिळेल. अगदी बरोबर. इथून चांगली इनिंग पेश करावी लागेल. सेन्सिबल क्रिकेट टेम्परामेंट चांगले ठेवावं लागेल. ओव्हर नंबर 3 साठी बॉलिंग मार्कवर येतोय शुभम आमरे. सेमीफायनल नंबर 2 चा मॅन ऑफ द मॅच. क्रॉस बॅटेड इथे खेळलाय. तेजस सुर्वेला तुम्ही इन ऍक्शन पाहिलंय. बॉल येतोय मिड ऑनला. महेश दळवीला ऍक्शन मध्ये पाहतोय. सिंगल इथे मिळते. क्रिकेटच्या पटलावर खेळत असताना आत्मविश्वासाने तुम्हाला खेळावं लागतं. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटांवर अशा पद्धतीने तुटून पडावं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. तो इतिहास तुम्हाला इथे घडवायचा आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवे तिथे फटका फसलाय. विकेट नंबर 3 चं होईल पतन. उरलेल्या आशा देखील आता परत आहेत की काय हे चित्र पाहायला मिळत आहे. फैजान वेल्डरला परतावं लागेल. OET आउट. बॅक टू दी पवेलियन.
काऊ कॉर्नर रिजनला महेश दळवी येतोय तोपर्यंत इथे सिंगल मिळते सिंगलनी धावसंख्या आता पुढे सरकेल टीमची टोटल स्कोर बोर्डवर 24 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स 3 गडे ते गमावलेत दबाव असेल बॅटिंग करणाऱ्या टीमवर पण तू हा दबाव झुगारायचा असेल तर थोडीशी जोखीम घ्यावी लागेल शुभम आंबरे ओव्हर नंबर 3 मध्ये फुललेंचा बॉल लॉफ्ट केलाय बॉल हवेत वन बाउंड झालाय बॉल आणि डायरेक्ट फिल्डरच्या हातात रन मिळेल इथे फक्त एकच फुललिंगचा बॉल लॉफ्ट केला होता लॉंग ऑफला बॉल टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षक आपण पाहिलं फिल्डिंग करत असताना मोहाफिज दरवेश हा बॉल इथे थांबवलाय रन मिळते फक्त एक टीमची टोटल स्कोर कार्डवर 25-90 धावांचं लक्ष इथे टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर चालला बीट झाला बॅटर निकेतसाठी हा बॉल कमी गतीचा बॉल चेंज ऑफ पेस गती परिवर्तन स्लोवर वनचा बॉल इथे टाकला गेला विकेट किपरच्या भूमिकेत आपण पाहतोय अक्षय राठोड चांगली सुरुवात करून दिली होती पहिल्या इनिंग मध्ये हा बॉल फुललिंगचा बॉल होता बाहेर चाललाय वाईट बॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 व्हाईट बॉलचा इशारा इथे दाखवला गेलाय अतिरिक्त धावसंघाच्या खात्यात जमा होती टीमची टोटल सध्या स्कोर कार्डवर 26 अंक तुम्हा भारतीयांसाठी खूप महत्वाचा आहे 26 नोव्हेंबर 1949 ला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी घेतल्यानंतर भारतीय राज्यघटना लिहून पूर्ण देखील झाली होती आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 ला भारत आपला देश प्रत्यक्ष प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून निर्माण देखील झाला तेवढा 26 अंक आपल्यासाठी महत्वाचा आहे कारण 26 नोव्हेंबर 2008 मुंबई शहरावर झालेला दहशतवादी हल्ला अनेक आपले निष्पाप बांधव देखील त्यांचे प्राण गमवावे लागले होते त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या दिवशी आदरांजली असेल 3 नंबरच्या ओव्हरचा किती संपला ओव्हर नंबर 3 इथे संपले रन झाले स्कोर बोर्डवर फक्त 26 रन्स 18 बॉल मध्ये रन बनवायचे असतील 64 पण तू याच क्रिकेटच्या पटलावर 6 बॉल मध्ये 36 रन देखील बनवून दाखवले होते 16 मार्च 2007 ला हर्षल गिरने अक्षरशः बरसला होता 6 बॉलवर 6 षटकार ठोकले होते आणि अगदी त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून 19 सप्टेंबर 2007 ला युवराज सिंगने देखील तोच कारनामा केला होता इथे देखील तसाच कारनामा करावा लागेल आयुष्यात जर तुम्ही चमत्कार केला तर जग तुम्हाला नमस्कार करेल कारण ही मॅच आहे एक मोठी मॅच मेगा फायनल मध्ये तुम्ही खेळताय 90 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय ओव्हर नंबर 3 चा खेळ संपल्याने आता बॉलिंग मार्कवर येतोय मोहाफिज दरवेज पहिला बॉल हा बॉल थोडासा बाहेर टाकलाय टप्पा पडल्यानंतर कमी गतीचा बॉल विकेट किपरच्या हातात बॉल चाललाय इथे डॉट बॉल प्रत्येक डॉट बॉल नंतर इथे दबाव असेल रन बनवायचे इथून पुढे तुम्हाला 64 बॉल असतील तुमच्याकडे आता 23 बॉल मध्ये 64 रन इथून दमखम दाखवावी लागेल हा बॉल इनसाइड आउट केला आहे फिल्डर येतोय क्षेत्ररक्षक महेश दळवी ते सोडणार नाहीये आणखीन एक सुरेख झेल इथे टिपलाय बॅटर होतोय आउट तेजस सुर्वे ओईटी आउट बॅक टू दी पवेलियन मॅच मध्ये नंतर फोन करतो कमेंट चालू मॅच मध्ये हा मॅच आउट सजवला बॅकफुटवर जाऊन थोडीशी जागा बनवली परंतु हा फटका इथे फसलाय चांगली फिल्डिंग लॉंग ऑफ रिजन मध्ये महेश दळवी मॅन फ्रॉम गावकडीचा सुपरस्टार इथे आपल्याला झेल घेताना पाहायला मिळाला 4 गडी बाद टीमची टोटल स्कोर कार्डवर 26 स्पेशल 26 नवीन बॅटर आलाय स्विच हिट लागला तर आबाद नाहीतर बरबाद बॉल चाललाय थर्ड मॅनच्या दिशेने अगदी बाउंड्री लाईनवर चांगली फिल्डिंग इथे होते गणेश फडकेला इन ऍक्शन आपण पाहिलंय मुजम्मिल लांबाडे बॅकअप साठी दाखल झाला दुसरं पर्व सिद्धिविनायक गावकडे अजित 11 पहिल्या पर्वातील देखील विजेता संघ आहे आणि आता सेकंड पर्वात दुसऱ्या पर्वात देखील ते फायनल मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत ओव्हर नंबर 4 मध्ये मोहफिज आहे मोर दी विकेटने हा बॉल अगदी स्टेट डाऊन दी ग्राउंड हवेत केलाय फटका इथे फसलाय आणखीन एका विकेटचं पतन तू चल तुम्ही आया तू चल मी येतोय असंच इथे पाहायला मिळतोय आणखीन एका विकेटचं पतन बॅटर आउट होतोय
कमावलेत. निम्मा संघ सध्या डकआउट मध्ये परतलाय. मोपीज दरवेश चांगली बॉलिंग. ओव्हर नंबर 4चा हा बॉल. फुलल्लींचा बॉल फक्त सन्मान दिलाय. क्रिकेटच्या पटलावर सर सुनील गावस्कर नेहमी सांगतात, चांगल्या बॉलला सन्मान द्या, खराब बॉलचा समाचार घ्या. इथे बॉल चांगला होता, सन्मान दिला. निकितने स्ट्रायकिंग ला खेळत असताना मोहफिज दरवेशच्या विरोधात मेगा फायनल इथे आपण खेळतोय. श्री समर्थ चषक 2022 अंतिम दिवस. विजयाची गुढी ती उभारायची आहे. इथे स्ट्रोक खेळाय. फाईन बॉल चाललाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतील इथे 4. निकेतच्या बॅटमन येतोय शानदार दमदार चौकार. रंगलेला हा सोहळा अगदी स्टेट ग्राउंड खेळायचा होता, परंतु इथे बॉलला स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये अडवलाय. कट अँड बॉलच्या रूपाने धक्का क्रमांक 6. स्ट्रायकिंगला सौरभ सुर्वे नवीन बॅटरच्या भूमिकेत. ओव्हर नंबर 5चा हा बॉल आयटम ओव्हर द विकेटने. टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न होतोय. बॉल चालेल लॉंग स्टॉपला. क्षेत्ररक्षक धावेल बॉलच्या मागे, परंतु बॉल लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. ही शर्यत इथे जिंकली. बॉल इथे दाबा मिळतील 4. नंबर 5 अक्षय शुभम आंबरीला आपण पाहतोय. हा बॉल हेलिकॉप्टर इथे खेळायचा प्रयत्न बीट झालाय. धाबांसाठी झगडावं लागतंय, संघर्ष करावा लागतोय, परंतु संकटाच्या काळात स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. जेव्हा जेव्हा आयुष्यात सगळं काही संपलंय असं वाटतं, तिथून नवीन सुरुवात करायची आहे. हा बॉल मनगडाच्या साह्याने फक्त दिशा दिली आहे डीप विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. सिंगल इथे मिळते. बॉडी लँग्वेज आता पाहायला मिळत नाहीये बॅटरची, परंतु निकेत तोडणकर या खेळाडूकडे सामर्थ्य आहे. स्वतःच्या मनगटातली ताकद इथे दाखवावी लागेल, दमखम इथे दाखवावी लागेल, कारण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. इथे काहीही घडू शकतं. हा बॉल साईडला पूल केलाय. बॉल आहे ते बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. 6 धावांसाठी निकेतच्या बॅटवर येतोय हा शानदार. पार्कवर येतोय अक्षय राठोड. या खेळाडूने देखील भरपूर इम्प्रेस केलंय. आपण पाहतोय
युवा स्पोर्ट्स रत्नागिरी आयोजित श्री समर्थ प्रतिष्ठान रत्नागिरी पुरस्कृत श्री समर्थ चषक 2022 दुसरं पर्व मेगा फायनल ग्रँड फिनाले ती रंगली आहे. सेकंड इनिंगचा खेळ 90 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना रन झाले स्कोरबोर्डवर आतापर्यंत 42. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प करण्याचा प्रयत्न स्विच टीपी खेळलाय सौरभ सुर्वेने, परंतु इथे सिंगलच मिळते. बॉल चाललाय शॉर्ट मिड विकेटला. मुजम्मिल लांबाडे यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतो. या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व आता सिद्ध केलंय. हा सामना इथे जिंकलाय अजित 11 सिद्धिविनायक गावकरी संघाच्या दिशेने. जो संघ पहिल्या पर्वाचा विजेता संघ इथे फुलटॉस बॉल समोर खेळलाय. वुमेन्स लाईन मध्ये बॉल पडेल आणि तोपर्यंत सिंगल घेतली जाते. 4 बॉल्स मध्ये आता रन बनवायचे असतील 46. 4 बॉल मध्ये धावा बनवायचे असतील 46. इथे बॅटची कडा घेतली आहे विकेट किपरच्या दिशेने. इथे बॉल पण अंपायर सिग्नल आलाय की इज नो बॉल. इथे काहीतरी घडलंय, काहीतरी बिघडलंय आणि त्यानंतर इथे दंडित केलंय बॉलरला. म्हणजे आता पुढचा बॉल असेल उघडा डोळे बघा नीट, कारण नेक्स्ट बॉल आहे ते फ्री हिटचा बॉल. 2007 ला पहिल्यांदा क्रिकेटच्या पटलावर आला आणि पहिला फ्री हिटचा बॉल देखील फेस केला होता क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर यांनी. इथे हा फ्री हिटचा बॉल निघालाय डॉट बॉल. रन इथे मिळणार नाही. 90 धावांचं लक्ष इथे ठेवलं होतं, परंतु 90 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथे पूर्णपणे दबाव पाहायला मिळतोय ऋषभ 11 संघाच्या दरम्यान. हा बॉल इथे डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय. बॅटचा फेस इथे ओपन केला. डीप मध्ये फिल्डर येतोय, सिंगल मिळते. औपचारिकता इथे आता पूर्ण केली जाईल. दुसऱ्या पर्वाचा अंतिम महाविजेता ठरतोय या स्पर्धेतील. 2 बॉलच्या नंतर इथे आपल्याला हे चित्र स्पष्ट होईल. पुन्हा एकदा स्विचचा फटका. तडमॅनला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे येतोय चौकारणे. आता व्हेरी लास्ट बॉल ऑफ द मॅच. शेवटचा बॉल इथे शिल्लक असेल. मॅच जिंकल्यानंतर कोणी मैदानात जाणार नाही याची दखल घ्या. विकेटला कोणी हात लावू नका. एक हाती हा सामना इथे जिंकत असताना टीम अजित 11 सिद्धिविनायक गावकरी दुसऱ्या पर्वाचा महाअंतिम विजेता संघ ठरलाय. अजित 11 सिद्धिविनायक गावकरी. रनरअप संघ ठरलाय दुसऱ्या पर्वात ऋषभ 11 गोळब संघ. दोन्ही संघांचं अधिकाधिक अभिनंदन. आणि यानंतर आपण जाणार आहोत आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, परंतु तत्पूर्वी आपण जाऊया आमच्या अतिथी कक्षात. या संपूर्ण स्पर्धेदरम्यान सदिच्छा भेट देण्यासाठी पारितोषिक वितरणासाठी या ठिकाणी